शरद तांदळांचा असा विचार की त्यांचे व्हिडिओज खूप यायचे मला. त्यांचं ज्यावेळेस मी तो ऑन्टरप्रिनर हे पुस्तक वाचलं त्यावेळेस त्यांनी सुरुवात कशी केली की ते पण असेच होते. आज मित्र म्हणला की हे करायचं तर ते तेच करायचे, ते असेच करायचे. त्यानंतर त्यांनी पण सिव्हिल इंजिनिअरिंग केली. सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनाही वाटलं की बाबा हा इकडे आहे. त्यानंतर त्यांना काही जण म्हटले की एमपीएससी यूपीएससी करायची. ते पुण्यामध्ये आले, 3-4 वर्ष पुण्यामध्ये एमपीएससी अभ्यास केला. काही जण सॅटिस्फॅक्शन झालं नाही. त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी बिझनेसकडे वळाले त्यावेळेस त्यांना कळून गेलं की बिझनेस आहे. बिझनेसमध्ये ज्यावेळेस माणूस पडतो तो थोडाफार मोठा होऊन जातोय. तुम्ही भेटलेत का त्यांना? नाही अजून पाहिलेले फक्त लांबून. त्यांना भेटायची इच्छा आहे? खूप इच्छा आहे. उद्या समजा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर तुम्हाला त्यांना काय सांगायचं? सर तुम्ही खूप भारी काम करताय. युवा मुलांना खूप भारी प्रेरित करताय तुम्ही. मला इच्छा आहे तुम्हाला भेटायची. माझं नाव शुभम महादू जाधव आहे. राहणार शिवली, पवनानगर, मावळ तालुका. माझं वय आत्ता 25 आहे. माझा हॉटेल व्यवसाय. हॉटेलचं नाव आहे जय मल्हार खानावळ. मम्मीने आणि पप्पाने एवढा सपोर्ट केला की गरज म्हणजे आपले पैसे येत नव्हते तरी पण बोलले की करत राहा, थांब आपण पाहू कसं होते कसं नाही. त्यानंतर जेव्हा व्यवस्थित आपला बिझनेस बसला खूप भारी वाटते आता की आपण एक चांगल्या यावरती आपल्याला समाजामध्ये इज्जत आहे असं वाटते. खूप साथ दिली आईने माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची माझी आई आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आईवडिलांना आपल्यावरती गर्व आहे हे ऐकून खूप भारी वाटते एवढ्या कमी वयात.